नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता आहे आणि आज आपण मराठी राजभाषा दिवस यावरती बोलणार आहे. मराठी राजभाषा दिवस कधी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी. प्रत्येक वर्षी 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. का साजरा केला जातो? कोण सांगणार? का साजरा केला जातो? हा बेटा, का साजरा केला जातो? विष्णू वामन शिरगावकर मग त्यांचा वाढदिवसानिमित्त का असं काय केलं त्यांनी? त्यांना कुसुमाग्रज म्हणून पण ओळखलं जातं. कुसुमाग्रज म्हणजे काय ताई? त्यांच्या मोठी ताईचं नाव काय होतं? कुसुमाग्रज. म्हणून कुसुमाग्रज. बोला, का साजरा केला जातो? त्यांच्याच नावाने का साजरा केला जातो? पु ल देशपांडे किंवा बाकी लोकांच्या नावाने का साजरा केला जात नाही? कारण त्यांनी मराठी साहित्यावरती खूप मोठं कार्य केलं होतं. मराठी राजभाषावरती खूप काम केलं होतं. त्यांचा जन्म कधी झाला होता? 1912 मध्ये झाला होता. 27 फेब्रुवारी. ओके. आणि 10 मार्च 1999 ला त्यांचं ते शरीर त्यांनी सोडून गेले. 10 मार्च 1999. 80 वर्षाचाच त्यांनी कालावधीमध्ये. आणि ते कुठे राहायचे? ते नाशिक मध्ये ते राहायला होते. मराठी भाषा गौरव दिवस 1988 पासून आपण साजरा करतोय. त्यांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्यांचा वाढदिवस म्हणून मराठी भाषा गौरव दिवस म्हणून हे साजरी प्रसिद्ध केला, मान्यता दिली. आणि तेव्हापासून आपण 27 फेब्रुवारी हा जे दिवस आहे हे मराठी राजभाषा दिवस म्हणून ओळखला जातो. क्लिअर झालं? आता मराठी राजभाषा दिवसला आपण साजरा कसा करायचा? कसं साजरा करणार? त्या दिवशी आपण काय करायचं? पूर्ण दिवस होईल तेवढं काय करायचं? मराठीमध्ये बोलायचं. त्यानंतर अजून मराठीमध्ये काहीतरी तुम्ही वाचू शकतात का? वाङ्मय असेल, काय कथा असेल, काय कविता असेल, कुठे काहीतरी चारोळी असेल. कारण ही जी भाषा आहे ना, ते संतांची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ही जी भाषा आहे संतांची भाषा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ही वीर लोकांची भाषा आहे. मराठी भाषा हे श्वास म्हटलं जातं, हे स्वाभिमान म्हटलं जातं. तर काय करायचं? जेवढं आपल्याकडून होईल तेवढं आपण मराठी भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करायचा. असं करून आपण मराठी दिवस साजरा करू शकतो. अजून काय करू शकतो? तुम्ही काय लिहू शकता? किती लोक कविता लिहितात? यांनी ते लिहत होते. त्यांना माहित नव्हतं की हे कधी माझं हे जे पुस्तक कधी येणार, त्यांना माहित नव्हतं. ते लिहत होते. म्हणून पहिला पुस्तक विशाखा. काय होतं पहिलं पुस्तक? विशाखा. विशा खांडेकर साहेबांनी ते पहिलं पुस्तक त्यांचं प्रकाशन केलं. बोले कोण आलाय बाबा हे नवीन, मागव त्यांचं कविता. ते असंच लिहायचं, कुठेतरी कागदावरती लिहून ठेवायचं. कुणी ते लिहितो का? असं कोणाला आवड आहे असं हिंदी मराठी कुठल्या पण भाषेमध्ये लिहायला आवडतं का? लिहायला आवडतं बेटा? नाही आवडत. कसं चालणार मग आजपासून तुम्ही लिहायला सुरुवात करा. खरंच म्हणजे मराठी राजभाषा गौरव दिवस त्या दिवशी आपण व्यवस्थित साजरा करू शकणार, ज्या दिवशी आपण लिहायला सुरुवात करा. पहिले 1 लाईनीपासून सुरुवात करा, 2 लाईन लिहा, 3रा लाईन लिहा. चला आता 1 लाईनीतून सुरुवात करू. माझी छोटीशी भावली. माझी छोटीशी भावली ही पहिली लाईन. माझी छोटीशी भावली. चला सांगा पुढे काय करायचं? माझ्या छोटीशी भावली. त्यानंतर मनामध्ये काय? तर दुसरी लाईन बेटा. माझी छोटीशी भावली मी तिच्याशी खेळली. माझी छोटीशी भावली मी तिच्याशी खेळली. त्याला आणलं, त्याच्यासाठी आणली 2 मेणी. त्याच्यासाठी आणली 2 मेणी. मेणी माहिती ना? चला नेक्स्ट. समजलं ना? म्हणजे कविता कसं तयार होतात? माझी छोटीशी भावली मी त्याच्याशी खेळली, त्याच्यासाठी आली 2 वेणी. त्याला आवडतं काहीतरी. आता बनवा ना काहीतरी. तिला आवडते व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम. तिला आवडतं व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामी. नंतर तिला राहायचंय पंतग्रामी. तिला आवडतं पंतग्रामी. पंतग्रामी.
हा म्हणजे बघा, कल्पनाने तुम्ही काही लिहू शकता. कल्पनाने तुम्ही, आमची विजया वाड आहे माहिती का, विजया वाड, निशिंदा वाड माहिती आहे का, हिरोईन आहे निशिंदा वाडची जी आई आहे विजया वाड, ती मोठी कवी आहे. ती मुलांसाठी म्हणजे बच्चों के लिए लिखती आहे, लहान मुलांसाठी. त्यांनी लिहिलं सुसु सुसु सुट्टी. काय लिहिलं? हा म्हणजे मुलं असं विचार करतात ना, सुसु सुसु सुट्टी, शाळेला लागली सुट्टी, शाळेला लागली सुट्टी, चला करूया बट्टी. चला करूया बट्टी. असंच म्हणजे हे जे आहे ना, हे जे बडबड गीते म्हणतात त्याला काय म्हणतात? बडबड आता बघा, ये ये पावसात तुला आता कधी कोणी पैसे दिले का? हा? ये रे यार, ये 10 रुपये घे, 10 रुपये घे, असं झालंय का? पावसाला कोणी पैसे दिले का? नाही दिले ना. पण काय काय होतं ते पहिली लाईन, ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. हे केलं ना तुम्ही, याचा काय अर्थ आहे का? नाही. पण आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळालं. त्या दिवशी जेव्हा तुम्ही घरी गेले असेल, तुम्ही मम्मीला सांगितलं असेल, मम्मीने विचारलं असेल की अरे काय रे आज काय शिकवलं? आज ना काहीतरी ये रे पावसा काहीतरी बोलले ते मॅडम, ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला. असं कधी होतो का? नाही. हा, माझी छोटीशी भावली, हा मी तिच्याशी खेळली, तिला आणले 2 वेणी. हा, तिला आवडतं व्हॉट्सअप आणि लोणी. तिला आवडतं व्हॉट्सअप आणि लोणी. हा हा, ती राहते पंतनगर ग्रामीण. हा, ती राहते पंतनगर ग्रामीण. हा नाही बघा, मी शाळेत जाते नाही, हे नाही होत. हे कसं बोलले, माझी छोटीशी भावली ही खेळली, ही वेणी, हे हा लोणी, हे पंतनगर ग्रामीण, हे असं काहीतरी शेवटी आणि काहीतरी असं आलं पाहिजे. लगेच विचार कर पटकन, आणि काय विचार करायची गरज नाहीये, लॉजिक लावायची गरज नाहीये, लॉजिक लावायची काही गरज नाही ताई. हा, ती पिते बिस्तरीचं पाणी. हा म्हणजे असं म्हणजे पाणी काय ना, बिस्तरी म्हणजे बिस्तरीवाले पण तुम्हाला पैसे देणार आहे. आपला ऍड घ्या. ती पिते फक्त बिस्लरीचं पाणी. बिस्तरी पाणी, बिस्तरीचा पण काढून टाका, जेवढं लहान करता येईल. ती पिते बिस्तरीचं पाणी. हा हा, तिचे आहे 2 नेनी. नेनी म्हणजे वो रहते ना जो उसको पालने वाले, हाँ उसको पालने वाले रहते ना, वो जैसे असं ना ते नैनी, असं माहिती आहे नैनी म्हणजे ते केअर टेकर. चला सुरुवात करा पटापट, आता फटाफट बोलायचं. बोला. आता एकदम व्यवस्थित रील तयार झालं पाहिजे. बंद करके चालू करा.